तर मित्रांनो आता जाळी टाकून झालेली आहेत. आता 5-10 मिनिटांनी ते चेक करायचं. जाळं हे असं टाकायचं आहे, हे जाळं पाण्यात टाकायचं आहे. 5-10 मिनिटांनी खेकडे मिळणार, ती काढायची आणि पिशवीत भरायची. तर हे 4 जाळी लावली आहेत मी. एक इथे, तिकडे 3 लावले आहेत. उरलेली 4 तिथे लावणार आहे. तो आता मी खेकडे पकडायचा प्रयत्न करतो आणि खेकडे मिळाल्यावर मी व्हिडिओवर दाखवणार आहे. तर याप्रमाणे मी तिथे 3 आणि ते एक 4 लावले आहेत. उरलेली मी तिथे लावणार आहे. आणि हे 5-10 मिनिटांनंतर चेक करायचं. खेकडा मिळाला का मी पिशवीत भरून घरी घेऊन जाणार आहे. आणि आज मी मासे आणले आहेत खायला. आणि आता हे मग खेकडे मी संध्याकाळी खाणार मिळाले तर. याप्रमाणे 4 लावले आहेत. हा पहिला, हा दुसरा लावला इथे पाण्यामध्ये. ही आमची गड नदी आहे. या पाण्यामध्ये असं लावून ठेवलं आहे. यामध्ये 5-10 मिनिटांनी खेकडा आल्यावर बाहेर काढायचा आणि पिशवीत भरायचा आहे. हा दुसरा आहे. तिसरा इथे आहे. हा तिसरा लावला इथे. हा तिसरा इथे लावला आहे. हा तिसरा लावला आहे. 5-10 मिनिटांनी त्यातनं खेकडे काढायचे आहेत. हा चौथा इकडे आहे. चौथा, याला पागोळी म्हणतात. आता सध्या सुकती आहे. हे पागोळीमध्ये लावलं आहे तेव्हा, तर त्या पागोळीमध्ये खेकडा आल्यावर आपल्याला काढायचं आहे. ते हा याप्रमाणे हे टाकायचं आहे पागोळी. 5-10 मिनिटांनी प्रयत्न करून काढायचं आहे. पागोळी टाकताना